विकासाचा ध्यास आणि जनसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। नमस्कार, शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सचिन कुलकर्णी। आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनी असं समजल्या जाणाऱ्या उजनी धरणावर आणि आता उजनी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग चालू आहे त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत। प्रत्यक्ष धरणस्थळावरून मी आज तुम्हाला ही सगळी माहिती देतोय। काल 1 तारखेला उजनी धरणामधून जो पूर नियंत्रणासाठी केला जाणारा विसर्ग होता तो सांडव्यावरून जो विसर्ग होता तो 90,000 होता। मात्र आता वरून दौंडकडून येणारी आवक जी आहे ती कमी झालेली असल्यामुळे आज हा विसर्ग थोडासा कमी केलेला आहे आणि आज उजनीच्या सांडव्यावरून हे जे पाणी सोडलं जातं आहे तो 75,000 एवढा विसर्ग आज ठेवलेला आहे। दरम्यान आपण जर धरणाची परिस्थिती पाहिली तर आज धरणामध्ये साधारण 57 TMC पाणी उपयुक्त पाणीसाठा जो आहे, आपण धरणाची जर परिस्थिती पाहिली तर धरणामधला जो उपयुक्त पाण्यासाठा आहे तो 52.57 इतका आहे आणि 52.57 थांबा आणि धरण जे आहे ते आज 98% इतकं भरलेलं आहे। तरी काही प्रमाणात का होईना पण दौंडकडून येणारी आवक ही सुरू असल्यामुळं आता पूर नियंत्रणासाठी जर आवक कमी झाली तर हे विसर्ग कमी केला जाईल आणि जर समजा पाणी जास्त झालं, आवक जास्त झाली तर पाण्याचा विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता असल्याचं इथल्या अभियंत्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान आपण पंढरपूरच्या नदीचा जर विचार केला तर उजनीकडून येणारं पाणी हे आत्ता 75,000 क्युसेक्स इतक्या वेगानं वाहत आहे आणि नीरा नदीतून येणारं जे पाणी आहे जे नीरा नरसिंगपूर संगमावर एकत्र होतं आणि पुढे पंढरपूरला जातं। तर वीर धरणातून जो विसर्ग आहे तो साधारण 14,000च्या आसपास आहे, तो पण विसर्ग कमी झालेला आहे। एकंदरीत काल जे पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये साधारण 1,40,000 ते 45,000 क्युसेक्स वेगानं पाणी वाहत होतं ते आज कमी होऊन साधारण 1,00,000च्या आसपास ते पंढरपूरच्या नदीपात्रात आहे। आणि आपण जर उजनीतून सुटलेलं पाणी बघितलं तर आजचं आकडेवारी अशी आहे की उजनी 98% भरलेलं आहे आणि पूर नियंत्रणासाठी केला जाणारा विसर्ग कमी करून 75,000 क्युसेक्स असा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। उजनीच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा शिवशाही न्यूज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे गड काबीज करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारताचे खंबीर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्राचे ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वात वाई नगर परिषदेच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री अनिल लक्ष्मण सावंत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।